नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयी माहिती देत असतो। आत्ताच लाडकी बहीण ही योजना चालू आहे, या संदर्भातही या चॅनलवरती मी पूर्ण माहिती दिलेली आहे। खाते डीबीटी लिंक कसे करावे, आपले खाते डीबीटी लिंक आहे का, याबद्दलही मी माहिती दिलेली आहे। तर मी आज आपणासाठी खास महिलांसाठी पीएम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन दिली जाते, तसेच 15,000 रुपये अनुदानही दिले जाते व त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी रुपये 1 लाखापर्यंतचे कर्ज अत्यल्प टक्केवारीमध्ये कर्ज दिले जाते। या योजनेविषयीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरता येईल याबद्दलची माहिती देणार आहे। तर आपण हा व्हिडिओ न स्किप करता पाहून घ्या। तसेच या चॅनलवरती प्रथम आलेल्यांनी हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा, त्यामुळे आपणास सरकारी योजनेविषयीची पूर्ण माहिती मिळेल। चला तर मग पाहूया शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल ते। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याकरता सर्वप्रथम क्रोम ब्राउझरमध्ये pmvishwakarma.gov.in असे टाईप करा। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या इनबॉक्समध्येही देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे। त्यानंतर आपण या लॉग इन वरती क्लिक करा। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर CSC लॉग इन वरती क्लिक करा। CSC लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर CSC रजिस्टर्ड आर्टिसन्स यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपणापुढे असा इंटरफेस ओपन होईल। इथं CSC लॉग इन ID टाकून लॉग इन करून घ्या। कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून साइन इन वरती प्रेस करा। त्याच्यानंतर रजिस्टर्ड नाव असं पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये आपणास विचारण्यात येईल आपल्या घरामध्ये कोण सरकारी नोकरदार आहे का। तर सरकारी नोकरदार नसल्यास नो करा। त्याच्यानंतर खाली पण परत दुसऱ्या ऑप्शनला पण नो करा, कंटिन्यू वरती क्लिक करा। याच्यानंतर आपले आधार व्हेरिफिकेशन करून घ्या। आधार नंबर टाका। आधार नंबर टाकून तिथं मोबाईल नंबर तसेच कॅप्चा टाकून कंटिन्यू वरती क्लिक करा। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर आपणास OTP येईल। तो OTP येईल त्या स्क्वेअर बॉक्समध्ये टिक करा। त्याच्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करा। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर OTP येईल। तो OTP इथं एंटर करा। आधार व्हेरिफिकेशन आपले कंप्लीट होईल व पुढं कंटिन्यू करा। OTP एंटर करून कंटिन्यू वरती क्लिक करा। कंटिन्यू वरती इथं क्लिक केल्यानंतर आपलं बायोमेट्रिक आपल्याला व्हेरीफाय करावे लागेल। इथं स्क्वेअर बॉक्स वरती टिक करा व बायोमेट्रिक मशीन वरती थंब ठेवून बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून घ्या। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतरच आपणापुढे हा फॉर्म ओपन होणार आहे। स्क्वेअर बॉक्स वरती टिक करून व्हेरीफाय बायोमेट्रिक वरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म आपल्या समोर येईल। या फॉर्म मध्ये आपले आधार डिटेल्स पहिलेच फिल केलेले असतील, ऑटोमॅटिक घेणार आहे। त्याच्यानंतर आपण मराठी स्टेटस आपलं विवाहित अविवाहित असे त्या फॉर्म मध्ये तिथं मॅरिड अनमॅरिड असं टाकून घ्या। त्याच्यानंतर जेंडर, नंतर आपली कंपनी आहे का स्वतः आहे, कॅटेगरी कोणती आहे आपली, कॅटेगरी टाकून घ्या। OBC आपण अपंग असाल तर येस क्लिक करा, अपंग नसाल तर नो क्लिक करा। दिव्यांगमध्ये दिव्यांगावरती क्लिक आपल्याला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे त्याच्यावरती क्लिक करा। ते क्लिक केल्यानंतर समोर आपणास आर यू डुईंग बिझनेस तिथं येस टाईप करा, येस क्लिक करा। तर आपल्याला बिझनेस हा आपल्या सेम डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आहे का दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आहे, येस वर नो त्याच्यावरती क्लिक करा। येस असेल येस वरती क्लिक करा। नंतर आपली मायनॉरिटीमधून आपण येता का, मायनॉरिटीमधून येत असाल तर येस क्लिक करा, मायनॉरिटीमधून नसेल येत असाल तर नो क्लिक करा। त्याच्यानंतर आपली मायनॉरिटी येस क्लिक केली तर कोणती मायनॉरिटी आहे हे त्यावरती क्लिक करायचं। मायनॉरिटी सिलेक्ट करायची आपल्याला कोणती मायनॉरिटी असेल तर। आणि त्याच्यानंतर आपल्याला फॅमिली डिटेल्स
आपले अदर फॅमिली डिटेल्स, अदर मेंबर जे आहेत ते ॲड करावे लागतील. एक एक मेंबर जे घरातील मेंबर आहेत ते ॲड करायचे आहेत. इथं ॲड न्यूवरती क्लिक करून एक एक मेंबर, त्यांचे नाव, रिलेशनशिप आपल्याबरोबरचा, त्यांचा आधार नंबर असं फीड करून घ्यायचं आहे. इथं ते एक एक त्यांचे पूर्ण जेवढे आपल्या फॅमिलीमध्ये नावं आहेत ते इथं फीड करून घ्यायचे आहेत. आपले डिटेल्स तर वरती आलेलेच आहेत, ज्यांच्या नावे फॉर्म भरायचा आहे त्यांची. असे ॲड नाववरती क्लिक करून प्रत्येक घरातील डिटेल्स आपण ॲड करू शकतो. प्रत्येकाचं नाव ॲड केल्याच्या नंतर आपल्या खाली आधार क्रमांकाचा ॲड्रेस, तो तर ऑटोमॅटिक सिस्टीमप्रमाणे आलेला असेलच, तो चेक करून घ्या पूर्ण व्यवस्थित आहे का. ॲड्रेस, पिनकोड, डिस्ट्रिक्ट आणि नंतर आपला करंट ॲड्रेस काय आहे. जर वरती जो आधार कार्डमध्ये असेल तोच असेल तर सेम ॲज ॲड्रेसवरती क्लिक करा. त्याच्यानंतर डू यू कम अंडर ग्रामपंचायत, आपलं ग्रामपंचायतमध्ये येतं का नगरपालिकेत येतं. ग्रामपंचायतमध्ये येत असेल तर येसवरती क्लिक करा आणि ग्रामपंचायतमध्ये येत नसेल तर नोवरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपले नोवरती क्लिक केल्याच्या नंतर आपला कोणता नगरपालिका येते, ब्लॉक कोणता आहे हे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर खाली प्रोफेशन ट्रेड, आपल्याला कोणत्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे, आपलं प्रोफेशन्स काय आहे, तर आपलं प्रोफेशन जे आहे त्याबद्दल इथं लिहायचं आहे. आपण शिलाई मशीनसाठी अर्ज करणार आहे, दर्जी, त्यामुळे दर्जी सिलेक्ट करायचं. चौकोनी बॉक्सवरती टिक करा. आपल्याला बिझनेस ॲड्रेस आपला कोणता राहील, तर सेम असेल तर सेम ॲज अबव ॲड्रेस, डिफरंट असेल तर पुढच्या रकान्यात टिक करा. हे सर्व भरल्याच्या नंतर सेव्हवरती क्लिक करा व नंतर नेक्स्टवरती क्लिक करा. सेव्ह केल्याच्या नंतर अशी डिटेल्स सेव्ह होतील. मग नंतर नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपले बँक अकाउंट्स इथं भरायचे आहेत. आपल्या बँकेचं नाव, इथं बँकेचं नाव सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर बँकेचा IFC कोड सिलेक्ट करून घ्या. IFC कोड आपला जो असेल तो इथं टाका. त्याच्यानंतर जर नसेल आपल्याला माहीत तर सर्चवरती टिक करा. सर्च होऊन जाईल तिथं IFC कोड आपला अवेलेबल आहे का. त्याच्यानंतर आपला नेम ऑफ द ब्रांचची नेम टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर 2 वेळा टाकून घ्या. हे सर्व डाटा फिल केल्याच्या नंतर आपण डिजिटली सपोर्ट आपणासाठी घ्यायचं आहे. आपल्याला डिजिटली सपोर्ट आहे का, क्रेडिट हवा आहे का. क्रेडिट हवा असल्यास मे बी लेटरवरती क्लिक करा. 50,000 रुपयापर्यंत ते 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं. मिनिमम 50,000 आणि मॅक्झिमम 1,00,000. तर तिथं वरचे टिक केल्याच्या नंतर 50,000 रुपये अमाऊंट फिल करा. मे बी लेटरवरती क्लिक करा व 50,000 किंवा 1,00,000, पहिल्या आपल्याला 50,000 रुपये मिळतील सुरुवातीला, नंतर 1,00,000 मिळतील, नंतर 2,00,000ही मिळू शकतात. तर सुरुवातीला आपण मिनिमम 50,000 रुपये भरायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे कर्ज सेम बँकमधून हवं आहे, आपलं जिथं खातं आहे, का अदर बँकमधून. सेम असेल तर सेम बँक याच्यावरती टिक करा. अदर असेल तर अदर बँक इथं निवडून मग अदर बँक आपल्याला कोणते कर्ज बँकेकडून पाहिजे ते टिक करू शकता. अत्यल्प व्याजदराअंतर्गत आपणास हे कर्ज भेटतं. त्याच्यानंतर आपल्याला कशासाठी कर्ज हवं आहे, तर आपलं परचेस इक्विपमेंट या वर्किंग कॅपिटल किंवा ओपनिंग, आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी, बिझनेस एक्सपान्शन, हे ज्यासाठी कर्ज हवं आहे त्याला टिक करून घ्या. आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला डिजिटली आपण ॲक्टिव्ह आहात का, तर डिजिटली ॲक्टिव्ह तर येसवरती क्लिक करा. डिजिटली ॲक्टिव्ह म्हणजे आपला UPI ID आहे का, तर UPI ID इथं टाकून घ्यावं लागेल आपल्याला. UPI ID किंवा मोबाईल नंबर आपला, गुगल पे, फोनपेचा मोबाईल नंबर, UPI ID हे सर्व टाकून इथं क्लिक करा. हे ऑप्शनल आहे आपणास, हे कंपल्सरी असावंच असं काही नाही, नसेल तरी चालणार आहे. पण UPI ID आपल्याला लागणारच आहे. UPI ID किंवा मोबाईल नंबर जो लिंक आहे तो इथं टाकू शकता. ते पूर्ण फिल केल्याच्या नंतर सेव्हवरती क्लिक करा. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला स्किल ट्रेनिंग,
आपल्याला गव्हर्नमेंट ट्रेनिंग देणार आहे. हे आपल्याला बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे 5 दिवसाचं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे 15 दिवसाचं. आणि हे दोन्ही ट्रेनिंग घेतल्याच्या नंतरच आपणाला सर्टिफिकेट मिळणार आहे. व आपण सिलाई दर्जी हा कोर्स घेतल्यामुळे आपणास ट्रेनिंग कंप्लीट केल्याच्या नंतर गव्हर्नमेंट 15,000 रुपये अनुदान देणार आहे. आपल्याला ही मशिनरी हे घेण्यासाठी या तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केलं त्याच्यामुळे 15,000 रुपये अनुदान घेणार आहे. त्याच्यानंतर आपणास जर मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर याच्यावरती टिक करू शकता आपण, मार्केटिंग सपोर्ट हवा आहे म्हणून. तिथं जो ज्या प्रकारचा सपोर्ट हवा आहे त्या प्रकारचं टिक करून सेव्ह करून नेक्स्टवरती क्लिक करा. सपोर्ट हवा असल्यासच करा. त्याच्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे. हे पूर्ण वाचून घ्या आणि त्याच्यानंतर चौकोनी बॉक्समध्ये टिक करून सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपली ॲप्लिकेशन सबमिट होईल. आपल्याला असा एक ॲप्लिकेशन नंबर पडेल, तो आपल्याकडे सेव्ह करून घ्या. डनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर हा फॉर्म सेव्ह होईल. हा पूर्ण फॉर्म सेव्ह झालेला आपण पाहून घ्या. त्याची प्रिंट काढावं लागणार आहे आपल्याला. मग प्रिंट काढण्यासाठी इथून पूर्ण चेक करून खाली स्क्रोल केल्याच्या नंतर डाउनलोड युअर ॲप्लिकेशन PDF असं असेल, त्याच्यावरती डाउनलोडवरती क्लिक करा. डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर असा फॉर्म आपला पूर्ण डाउनलोड होईल. तो फॉर्म पूर्ण चेक करा. तो पूर्ण फॉर्म चेक करून आपण प्रिंट काढून घ्या आणि ही प्रिंट घेऊन आपण आपल्या ग्रामपंचायत ऑफिस किंवा नगरपालिका या ठिकाणी जाऊन ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये जमा करा. ज्यावेळेस नगरपालिका किंवा ग्रामपंचायततर्फे ट्रेनिंग आयोजित होईल त्यावेळेस आपणास बोलवून ट्रेनिंग दिलं जाईल व नंतर आपल्या खात्यावरती अनुदान जमा होईल. अशा प्रकारे लवकरात लवकर अर्ज करा व या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा. यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास प्राप्त होतील. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.